कसे आहात एव्हरीवन? कसे आहात सगळे? ओके. पाटील, मिस पाटील, मिस वॉट एव्हर पाटील, राय. ओके, व्हेरी नाईस. कसे आहात? तो आता सगळ्यांनी व्हिडिओ हे ऑन करायचे, माईक ऑन करायचे. आजचा सेशन काय आपण लेक्चर नाही घेणार आहोत. आज काय शिकणार आय टेल यू. येस, छान. अजून मस्त मस्त. मस्त, व्हेरी गुड. टाईप करून नका बोलू, ते बाकीच्या मेंटॉर सारखं त्या कोच सारखं नको. राईट इन द चॅट बॉक्स नका बोलायचे. आपण ऍक्शन घ्यायची. हाताची फक्त बोटं खूप चालवली, आता ऍक्च्युअल ऍक्शन घ्यायची आहे. कशा आहात सगळे? एकदम मस्त. आता कसे वाटलं पाहिजे ना जिवंत आहोत, की नुसती बोटच चालवायची. शाळेमध्ये पण बोटच चालू, ऑफिसमध्ये पण बोटच चालवतोय, आणि घरामध्ये स्वयंपाक करताना पण हातच चालवतोय. हे कधी चालवणार? एक्सप्रेस कधी होणार आपण? म्हणून मग येतात डायबिटीस, है ना, थायरॉइड, नको नको ते डिसीज येतात. बोलायला शिका, एक्सप्रेस व्हायला शिका. आजचा जेनझी काय करतोय? एक्सप्रेस होतोय. जे आपल्या ह्यांनी नाही केलं, आपल्या आई वडिलांनी नाही केलं, आपण नाही केलं, पण जेनझी करतोय, एक्सप्रेस होतोय. शिकायला पाहिजे ना. असू दे, तो पाठ हा दुसरा. मग छान आहात, मस्त आहात, वेगळं छान वाटलं मला. पण आता हे सगळं मला सांगताय, छान आहात की मस्त आहात? कोणाला सांगतोय आपण हे सगळं? का हा प्रश्न मी 3-4 वेळा विचारला? किऑस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बॅकग्राऊंड मध्ये चालू आहे. नो डाऊट असणारच आहे, कारण की प्रत्येकाने कर्म केलेले आहे. विदाउट कर्माचं कोण आलंय? साधं विचार केला तरी कर्म घडत आहे. बघायलाच नको, मग जगायलाच नको ना माणसाने. अरे बापरे कर्म घडलं, अरे बापरे कर्म घडलं, असं बघायचं असायचं का आपण? नाही. व्हॉट एव्हर इज गोइंग ऑन, मी मस्त आहे, हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण सांगतोय. आजचा आपला टॉपिक तोच आहे, रिइम्प्रिंटिंग ऑफ आवर सबकॉन्शियस माइंड. रेखीकडे आपण येणारच आहोत, पण आधी पाया भक्कम करायला पाहिजे, मगच इमारत उभा राहू, हो की नाही? सो त्याच्यासाठी आजचा दिवस आहे. टेल यू स्टेप बाय स्टेप की रेकी म्हणजे काय. रेकी म्हणजे ऍक्च्युअली उद्यापासून बघणार आहोत, पण आज आपण त्याची पूर्ण तयारी करायची. ओके, मग कुठून आहात सगळे? बाकीचे कोच विचारतात तर आपण पण विचारू, कुठून आहात सगळे? पुणे. पुणे. अजून पुणे, पुणे. कोल्हापूर. कोल्हापूर, सातारा, ऑल ओव्हर मुंबई. महाराष्ट्र, ठाणे. मुंबई. कोल्हापूर. कोल्हापूर. येस येस. कुठे आहात? सातारा, पुणे, मुंबई. ओके, आता काय ठाणे. करायचं माहितीये का? कोल्हापूर. कोल्हापूर. ओके, कुठे आहात कळलं. आता हे फिजिकली झालं कुठे बसलोय. आता जरा डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यामध्ये मी नेमका कुठे आहे, किंवा नेमकी मी कुठे आहे. डोळे बंद करा. आस्क युअरसेल्फ, शांत, माझ्या आता आयुष्यामध्ये सध्या मी नेमकी कुठे आहे, किंवा मी नेमका आता कुठे आहे. आस्क युअरसेल्फ. 5, 4, 3, 2, 1. ओपन युअर आईज. आता जे काही आता सेंटेन्सेस आले असतील, शब्द ऐकू आले असतील मनातून, किंवा काही चित्र दिसले असतील, सो दॅट इज द आन्सर, आपण कुठे आहोत. ओके, आता पुढचा प्रश्न. आज प्रश्न विचारणार मी, डोंट वरी. उद्यापासून शिकणार आहे, उद्यापासून तुम्ही प्रवचन ऐका, नाही तर प्रॅक्टिकल करा. ओके, आज इंटरॅक्शन. पुढचा प्रश्न, आपण इथे का? आता एवढं जेवून खाऊन 9 वाजता रिलॅक्स करायच्या ऐवजी आपण इथे का आलो आहोत? रेकी शिकायला? अजून? येस, कमेंट बॉक्स मध्ये टाकले तरी चालेल. कुठे आलो, कशाला आलो आपण इथे? कोण बोले रेकी शिकायला आलो, कोण बोले इन्फॉर्मेशन घ्यायला आलो, कोण बोले रेकी ग्रुप ऐकलंय, काय आहे बघू दे मला, कोण म्हणेन की मला असं ऐकलं आहे की रेकीने आपलं शारीरिक काही एलिमेंट्स असतील, इश्यूज असतील, त्यातून आपण बाहेर पडू शकतो विदाउट एनी मेडिसिन्स आणि एक्सेट्रा. रेकी एक एनर्जी आहे, तर एक्झॅक्टली कोणती एनर्जी आहे, काय करू शकतो रेकीने? खूप प्रश्न आहेत, आय अंडरस्टँड. पण आता पुन्हा डोळे बंद करायचे, रिलॅक्स युअरसेल्फ, शांत. ते प्रश्न आले येऊ देत, येतील जातील. स्वतःला एक प्रश्न आता परत एक विचारायचा आहे, पुढच्या 3 महिन्यांमध्ये मला स्वतःला नेमकं कुठे आणि कसं बघायचं आहे?
पुढच्या 3 महिन्यांमध्ये मला स्वतःला आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तींना कुठे कसं बघायचं आहे. वन, टू, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Open your eyes. काय काय दिसलं? चित्र रेखाटलं ना आपण मस्तपैकी. मला मी कशी पाहिजे, मी कशी दिसायला पाहिजे, माझी स्किन कशी पाहिजे, मी काय घातलेलं पाहिजे, माझ्या घरातली लोक कशी पाहिजेत, हे पाहिजेत, सगळं आन्सर आलेलं आहे. सो ते आपलं आन्सर आहे. मगाशी मी प्रश्न विचारला की आपण इथे का आलो. आपली एक काय आहे, मगाशी बघितलं आपण कुठे आहोत, आपली प्रेझेंट स्टेट आहे. आणि आता जी बघितली ती माझी काय आहे, आपली काय असणार आहे, डिझायर्ड स्टेट असणार. आणि ती डिझायर्ड स्टेट अचीव्ह करण्यासाठी ही धडपड करतोय ना, इथे बसलेलो आहोत. सिम्पल. आपण इथे का आलो, लॉजिकल आहे गोष्टी. से येस देन. हा बरोबर आहे, हो की नाही. मग आता जे मगाशी म्हटलं, कारण वेगवेगळे असतील किंवा अचीव्ह करण्यासाठी गोल वेगवेगळे असतील. कोणाला फिजिकल इश्यूज मधून डिसीज असेल, डिसऑर्डर असेल, त्यातून बाहेर यायचं असेल रेखीत. त्याच्यानंतर काही असतील ज्यांना कॉन्फिडन्स लूज झाला आहे, आत्मविश्वास परत आणायचा आहे, बिल्ड करायचा आहे परत एकदा. ट्रॉमा आहे, डिप्रेशनचे केसेस असतील, काही सुसाईड अटेम्प्ट केलेले केसेस सुद्धा असतील. कारण की ज्या हिशोबाने आम्हाला एनर्जी फील होते, आय कॅन से दॅट. ठीक आहे. काही असतील की ज्यांना रिलेशनशिपमध्ये इश्यूज आहेत, रिव्हर्स करायचे आहेत. मेंटल इश्यूज असतील, भावनिक लेवलवरचे असतील, आर्थिक लेवलवरचे, फायनान्शियल ग्रोथ हवी आहे, समृद्धी हवी आहे, किंवा ज्या सिच्युएशन मध्ये आहे तिथून मला बाहेर पडायचं आहे. एनी हाव, मला रात्री झोप लागत नाही, काही कोणतेही कारण असू शकतं. कारण की एवढे फॅक्टर्स आहेत आपल्यासोबत काम करतायत, आणि त्या कोणत्याही फॅक्टर मध्ये कोणालाही कसल्याही पद्धतीची गरज असेल ना, त्या प्रत्येक गरजेसाठी आपण इथे आहोत. ॲज सिम्पल एज दॅट. असा विचार केला आपण कधी की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी का पळतोय, मी का धडपड करतोय? कारण की त्यासाठी थोडासा अर्धा सेकंडचा पॉज घ्यावा लागेल, आणि तो पॉज घेण्याची उसंत नाही. रील बघायला वेळ आहे, पण हा पॉज घ्यायला आपल्याला वेळ आहे का? कोणाला आहे? नाहीये. सो आता ह्याच्या पुढे जेही नावाने जॉईन झालेले नाही आहेत, त्यांनी पुढचे 5 दिवसाचा हा कोर्स आहे, 5 दिवस नावाने जॉईन व्हायचं आहे. कारण की एनर्जी इथून जे आता आम्ही बोलतो तेव्हा सुद्धा एनर्जी ट्रान्सफर होत असते. तुमच्या ब्लँक स्क्रीनला कोणती एनर्जी मिळणार आहे? नाही मिळणार. इम्बॅलन्स आहे एनर्जीचा. ती गोष्ट आपण देवाणघेवाण बोलतो, एनर्जी पण बॅलन्स राहिली पाहिजे, फक्त काय पैसे नसतात ती गोष्ट. ओके फाईन. तर आता इथे सगळे मस्त आहेत, स्वस्त आहेत. ओके. आता एक मंत्र लिहून घ्यायचा, इंग्लिश मधला आधी सांगते, नंतर मराठीतला सांगते. आता ह्याच्या पुढे कोणी आपल्याला विचारलं की काय करायचं आयुष्यात, किंवा एखादा व्यक्ती आपल्याला भेटतो आणि विचारतो काय रे, कसं आहेस आज, काय चाललंय आयुष्यात, तर आपण काय बोलतो, हाय चाललंय. बरोबर, नॉर्मल ना. त्याला एक्साइटमेंट दाखवत, खरं आहे ते बोलत, ना खोटं बोलत, चाललंय. बरोबर आहे. आता काय करायचं, बोलायचं मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. काय चाललंय ते चालू दे. स्वस्त म्हणजे काय हे कोणाला सांगायचंय? समोरच्या व्यक्तीला नाही सांगायचंय, आपल्यालाच बोलत राहायचंय. स्वस्त म्हणजे शारीरिक दृष्ट्या आरोग्य माझं कसं आहे, आय एम व्हेरी फिट अँड फाईन. मस्त काय मग माझे विचार. जर माझं आरोग्य चांगलं आहे, माझे विचार चांगले आहेत, तर त्यातून येणारे रिझल्ट कसे असणार आहेत? जबरदस्त. कोण थांबवेल आपल्याला? कोण नाही. कारण की आतापर्यंत हातपाय कोणी पकडून ठेवलेत? आपल्या विचारांनी. कळतं? त्याच्या पुढे इंग्लिशमध्ये जर बघायचं झालं तर 3A टेक्निक. व्हॉट इज 3A टेक्निक? फर्स्ट ए इज अवेकन. जरा हलवून जागं व्हायचंय. अरे मी कुठे आहे, काय करायचंय मला, कसं करू मी हे, कसं अचीव्ह करायचंय, नेमकं कसं करायचंय मला. सो दॅट इज अवेकन. आतली जागृती, त्या एनर्जी जी आहे माझ्यात, जागृत कसं करू मी. दुसरं आहे ते म्हणजे अलाइन. जागृत केली, आता हिला वापरू कसं, अलाइन करावं लागेल मला. दॅट इज अलाइन. अँड द थर्ड ए काय असणार आहे, अचीव्ह. सेम मराठीचं काय आहे की नाही, अवेकन, अलाइन आणि अचीव्ह. जबरदस्त रिझल्ट येणारच आहेत. कळतंय? सो काय आहे ती टेक्निक, काय करायचं आपल्याला, रेखीय असो, कोणतीही पॅथी करा, नॅचरोपॅथी करा, नाही तर कोणताही इथे टेक्निक शिका.
हे करावंच लागेल. आधी अवेकन करावं लागेल, स्वतःला एक्सेप्ट करावं लागेल, त्याच्यानंतर एनर्जी अलाइन करावं लागेल, फोकस करावं लागेल, देन ओनली वी कॅन अचीव थिंग्स. ऍप्लिकेबल एव्हरीवेअर, फक्त इथेच ऍप्लिकेबल आहे असं नाही आहे. ओके, सो शॅल वी स्टार्ट. आता आपण स्टार्ट करू रेकी शिकायला. हे आता बॅकग्राऊंड घेतला, जरा आपण आता अवेकन झालो की नाही, बल्ब आपले असे हॅलोजनचे ऑन करायचे आपण, हो की नाही? ठीक आहे. सो वेलकम यू ऑल. रेकी लेव्हल 1च्या या कोर्समध्ये सगळ्यांचे इथे स्वागत आहे. टोटल 5 डेजचा कोर्स राहणार आहे, विच इज फ्री ऑफ कॉस्ट. डोंट वरी अबाउट इट. सो आय एम प्रणाली, रेकी ग्रँड मास्टर, NLP मास्टर कोच, पॅरेंटिंग कोच, एंजल थेरपिस्ट, काउन्सिलर, मेंटॉर. अजून पुढचं नको, बट दिस मच इज इनफ इंट्रोडक्शन. सो आता आपल्याला काय करायचं आहे, आजचा दिवस आहे ते म्हणजे आपण जरा स्वतःची, आपल्या सबकॉन्शियस माइंडची डागडुजी करणार आहोत. आजचा टॉपिक काय, कोणी वाचलं? माझ्या टीमला सांगितलेलं डिटेलमध्ये लिहायचं काय 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 आज शिकणार काय आहोत, प्रिपरेशन काय करायचंय, कसं यायचंय, सांगितलेलं मोकळ्या मनाने या, जरा हसत या, कारण मी मोकळ्या मनाने शिकवणार. मग किती मोकळ्या मनाने घ्यायचंय, जबाबदारी तुमची आहे, माझी नाही. ओके, सो टुडेज टॉपिक इज सबकॉन्शियस माइंड. आता मन किंवा माइंड ह्याचे किती प्रकार आहेत, कॅटेगराईज करायला गेलं तर मेन कॅटेगराईज आपण कसं करू शकतो, सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड. ओके, अजून एक आहे, पण हे दोन आता कन्सिडर करूया. त्यातला आपण काय शिकणार आहोत, सबकॉन्शियस माइंड. त्याच्याबद्दल आज आपण थोडं बघणार आहोत की काय आहे एक्झॅक्टली, काय चाललंय याच्याबद्दल. चेतन मन आणि अवचेतन मन, त्यातलं जे अवचेतन मन आहे दॅट इज आर सबकॉन्शियस माइंड. अनकॉन्शियस माइंड इज डिफरंट थिंग, पण तो पण पुढचा पार्ट आहे, पण आता सध्या ह्याच्यावरती फोकस करणार. तर हा पूर्ण सेशन 1 तासाचा आपण या सबकॉन्शियस माइंडला का म्हणून डेडिकेट केलेला आहे. काहीतरी महत्व असेल ना त्याचं, की उगाच आपण त्याच्याबद्दल बोलायचं. व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? आहे ना काहीतरी महत्व असेल, हो की नाही? आता पुढचा एक प्रश्न विचारते. आता पुढे जाण्याच्या आधी लेट मी जस्ट आपण त्या मुद्द्यावर येऊ. पहिलं काय आहे बघायचं की आता हा जो लेव्हल 1चा कोर्स आहे त्याच्याबद्दल आधी इन्फॉर्मेशन घेऊ, कारण की त्याच्याबद्दल खूप डाऊट्स आलेले आहेत माझ्या टीमकडे. हा कोर्स असणार आहे 5 दिवसाचा, कम्प्लिटेड क्युरेटेड आहे. इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक दिवस इम्पॉर्टंट आहे, कारण की प्रत्येक दिवसावरती बिल्डअप होत जाणार आहे. इन्फॉर्मेशन असो किंवा रेकीचं सगळं गोष्टी असते. ओके, सो पहिल्या दिवसावरती सेकंड वरती थर्ड, असं करत करत 5 दिवसाचा हा पूर्णत्वाचा कोर्स असणार आहे. जेणेकरून 5व्या दिवशी तुम्हाला कळेल की आपल्याला स्वतःमध्ये एक्झॅक्टली काय बदल घडलेला पण आहे, या 5 दिवसामध्ये पण बदल घडणार आहे. 100% 360 डिग्रीचा चेंज येणार आपल्याला विदिन 5 डेज. पण तो कसा घडवायचा, त्यासाठी कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. 5 दिवस टिकवणं, कळतं? सो मेसेज टाकायला सांगितलेला टीमला, आय गेस काल टाकला असेल मेसेज, की आपला जो रस्ता आहे, आपला मार्ग आहे, तो आपण स्वतः शोधायला कॅपेबल, सक्षम आपण होणार आहोत या 5 दिवसात. तुम्ही बोलाल आता रेकी शिकायला आलोय, सबकॉन्शियस माइंड कशाला काय शिकायचं, हो की नाही? काही जण कुटुंबासाठी आले असतील, स्वतःसाठी आले असतील, वेगवेगळी कारणं असतील प्रत्येकाची, पण एक कॉमन आन्सर देते, रिझन देते सगळी इथे माझ्या सकट का आहोत, कारण की आपल्याला आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची आहे. ज्या कोणत्याही आता लाईफच्या स्टेटमध्ये आहोत, यू हॅव टू ऑर यू वॉन्ट टू चेंज द स्टेट ऑफ लाईफ, हो की नाही? की असं कोणता माणूस नाही मला आहे तसं तिथेच राहायचंय, नाही. असं जगातला कोणताच माणूस नाही की आहे तिथेच राहणार आहे. एक तर तो ऍक्शन घेईल आणि पुढे जाईल, किंवा काही ऍक्शन घेणार नाही आणि डिग्रेड होईल. आहे तसं तग धरून कोण आहे तसं काही काम न करता राहणार आहे? नाही होणार आहे. नेचर आहे ही गोष्ट. नेचर पण उगवतो आणि नंतर लयाला जातो. मग आपण काय आहोत? आपण पण त्याचाच पार्ट आहोत. सो कॉमन आन्सर आहे ते म्हणजे आपल्याला सतत प्रत्येक क्षणाला एकच काम करतोय आपण, स्टेट ऑफ लाईफ चेंज करतोय. बरोबर आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काही तगमग करतोय आपण, धावपळ करतोय, कशासाठी करतोय? जेवणासाठी, पोटाची कळगी भरण्यासाठी. हे आता आपलं वाक्य झालेलं ऐकून 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 ऐकून, पण नाही. स्टेट ऑफ लाईफ चेंज करण्यासाठी प्रत्येक क्षणाला श्वास पण घेतोय तो स्टेट ऑफ लाईफ चेंज करतोय बेटरमेंटकडे. ती पण विचार नाही करत आहे आपण, मी का जगतोय, मी आलो कशाला या पृथ्वीवरती, काय काम आहे माझं, उगाचच आपल्याला टाकलंय याच्यावरून, नाही. आधीची पण ज्या कोणती स्टेट ऑफ लाईफ असेल त्याच्यातून बेटरमेंटसाठी तुला परत पाठवलं, हो की नाही? क्लिअर पाहिजेत काही गोष्टी. आपल्याला जर आपला गोलच क्लिअर दिसत नसेल तर फोकस कुठे करणार आणि ऍक्शन कशावर येणार? गॉट इट? सो देर इज अ प्रेझेंट स्टेट
एक प्रेझेंट स्टेट आहे, एक डिझायर्ड स्टेट आहे. मला इथून इकडे जायचं आहे, त्याच्यासाठी मी इथे उपस्थित आहे आता. परफेक्ट आहे, बरोबर चाललं की थोडं चुकीचं चालतं? मग तुम्ही ह्या जगातली कोणतीही थेरपी घ्या नाही तर पॅथी घ्या, आपल्याला येऊन जाऊन तिकडे जायचंय. दॅट इज अ सबकॉन्शियस माइंड. कारण की प्रत्येक थेरपी, पॅथीज, व्हॉट एव्हर असेल, ते एका सर्टन स्टेजवरती काम करतात. पण तो स्टेजच्या खाली जो आहे दॅट इज अ सबकॉन्शियस माइंड. त्यालाच जर मी पकडला आणि त्याला रिपेअर केला, त्याच्या हिशोबाने वागवलं, तर माझी लाईफ 360 डिग्रीने चेंज होणार आहे. कळतंय? म्हणून सबकॉन्शियस माइंडला तेवढा इम्पॉर्टन्स इथे मी देत आहे. आता एक गोष्ट लिहून घ्यायचं, या जगातली सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट गोष्ट कोणती आहे? द स्ट्रॉंगेस्ट थिंग इन दिस वर्ल्ड इज व्हॉट? तो आपला सबकॉन्शियस माइंड. खूप पॉवर आहे त्याच्यामध्ये. आता आपण इथे खूप साऱ्या, प्रत्येक जण पॉडकास्ट बघतोय, व्हिडिओज बघतोय, युट्यूब चालू आहे, इन्स्टा चालू आहे, प्रत्येक ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे. ॲलोपॅथी दिसते, नॅचरोपॅथी दिसते, कधी होमिओपॅथी असते, कधी ऑल्टरनेटिव्ह थेरपीज असेल, ज्योतिषशास्त्र असेल, कधी रेकी येते, कधी न्यूमरोलॉजी येते, कधी हिप्नॉसिस येईल, व्हॉट एव्हर. सगळं आहे या जगात, पण या जगातलं सगळ्याचं मूळ आहे दॅट इज सबकॉन्शियस माइंड. म्हणून त्याला पकडलं, त्याला फोकस केला, त्याला जरा रिपेअरिंग केली त्याची, तर आपल्याला 360 डिग्रीने ट्रान्सफॉर्म होणार आहे. 360 डिग्री आय एम टेलिंग यू. कळतंय? म्हणून आता तिकडे करण्यासाठी जो पहिला मार्ग आहे किंवा पहिलं पाऊल आहे, मी रिपीट करते, हा जो कोर्स आहे रेकी लेवल 1, तो पहिलं पाऊल आहे. मी उगाचच काही शब्द वापरत नाही. पहिलं पाऊल आहे. कारण काय आहे? तो देव बोलतो, एक तरी पाऊल चाल ना पुढे, पुढचे 10 पावलं टाकायला मी येतो आणि घेऊन जातो तुला. पण माणूस कचरतो कुठे? पहिलं पाऊल टाकायला. रेकी लेवल 1 ते पहिलं पाऊल आहे. हा रेकी लेवल 1 चा अर्थ आहे. ऍक्च्युअल मिनिंग काय आहे? रेकी लेवल 1 काय करतो आपण? सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज आहे, स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी. कळतंय? सो हे झालं. आता मी कोर्स बद्दल सांगितलं. त्याच्यानंतर लेवल 1, लेवल 2, लेवल 3 काय असतं? हा सुद्धा कॉमन प्रश्न किंवा इतकं कन्फ्युजन भरून ठेवलेलं आहे. पहिला लेवल काय ते मी सांगितलं. त्याच्यानंतर येतं लेवल 2 आणि लेवल 3. लेवल 1 मध्ये आपण इन्फॉर्मेशन गॅदर करतो, काय आहे, कसं आहे, माझं कुठे चुकतं, काय करायला पाहिजे, सबकॉन्शियस माइंड काय, एक्सेट्रा एक्सेट्रा, की काय करू शकते, काय नाही करू शकत, हे लेवल 1 ला. लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये टेक्निक शिकवल्या जातात. काय शिकवल्या जातात? टेक्निक्स. टेक्निक्स कसल्या टेक्निक शिकवल्या जातात? तर आपल्या लाईफमध्ये जे काही इश्यू चालले, शारीरिक, मानसिक, आर्थिक, कोणत्याही फॅक्टर मधले, त्या इश्यू मधून मला सोल्युशन फाइंड आउट करून किंवा मी कसं त्यातून बाहेर येणार, ह्याच्या टेक्निक्स आहेत वेगवेगळ्या, त्या लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये शिकवल्या जातात. गॉट इट? आणि लेवल 3 कम्प्लीट झाल्यावरती आपण काय बनणार? सर्टिफाईड रेकी मास्टर हीलर किंवा प्रॅक्टिशनर. प्रॅक्टिशनर म्हणजे स्वतःचं करू शकता, घरातल्यांचं आपण करू शकतो, किंवा इतर ऍज अ क्लायंट म्हणून आपण हँडल करू शकतो. सो ही बेसिक लेवल झाली. आपल्याला जर हीलर बनायचं असेल, खूप प्रश्न येतात की हिलिंग हीलरसाठी लेवल 1 होईल का? नाही, दॅट इज लेवल 1, 2 आणि 3 कम्प्लीट करावं लागतं. सो आफ्टर दॅट सर्टिफाईड आपण बनणार आहोत ऍज अ हीलर. कळतंय? सो बेसिकली किती स्टेप्स आहेत? 3 स्टेप्स आहेत टू बिकम अ हीलर. गॉट इट? त्यातला हा पहिला सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन. दुसऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवायचा तर मला उभं राहावं लागेल, माझ्या कोणत्याही इश्यू मधून बाहेर पडावं लागेल आधी. सो दॅट इज लेवल 1. गॉट इट? आय गेस खूप जणांच्या इथे प्रश्नांचे मी इथे आन्सर्स दिलेले आहेत. ओके, सो आधी आपण बघूया पूर्ण 5 दिवसामध्ये काय काय शिकणार. सिलेबस फक्त मी जस्ट एक जीस देते. आज आपण बघणार सबकॉन्शियस माइंड काय आहे, कशा पद्धतीने काम करतं, रिइम्प्रिंटिंग का महत्वाची आहे त्याची, आणि रेकी याच्यासोबत रेकीचं काय घेणं देणं आहे ते आज बघणार. थोडंफार रेकीचं इंट्रोडक्शन पण आपण घेऊ. नंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे रेकी म्हणजे काय, रेकी काय नाहीये, रेकीमध्ये गैरसमज काय आहेत, ते कसे आपण, ते मिथ्स आहेत, त्याचं सगळं बस्टिंग करणार आहोत. नेक्स्ट आहे रेकी काम कशी करते, कोणावर काम करू शकते, कोणावर नाही काम करू शकत, कशा पद्धतीने ऍक्च्युअल रेकी काय आहे, ती ऊर्जा काय आहे. नेक्स्ट आहे ऑरा स्कॅनिंग. ऑरा कसा स्कॅन करायचा एखाद्याचा, हे सगळं आपण, किंवा कोणतेही गॅजेट्स न वापरता फक्त आपल्या हाताने, आपल्या फक्त डोळ्यांनी आपण एखाद्याचा ऑरा स्कॅन करू शकतो का, सेन्स करू शकतो का, हे आपण बघणार, प्रॅक्टिकल करणार. 2च दिवस थिअरी असणार, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल असणार. नेक्स्ट आहे अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात. त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन, आणि मग आपला पुन्हा प्रॅक्टिकल असणार आहे. पाण्याची चव आपल्या फक्त बोलांनी बदलू शकतो का, तेवढी ताकद आहे का आपल्यात. मिठाचा खारटपणा, फूडची चव आपण चेंज करू शकतो का. त्याच्यानंतर आहे चक्रा सिस्टम. चक्रा सिस्टम म्हणजे काय?
त्याच्यानंतर हे जे 7 मेन चक्र आहेत त्यांचं आणि आपल्या संपूर्ण लाईफचं काय कनेक्शन आहे, आपला एकूण स्वभाव असेल, लाईफ मधले सगळे जे काही गोष्टी असेल ते कसे कनेक्टेड आहे त्या चक्रांशी. म्हणजे एखादा माणूस जर सर्टन वेने वागत असेल, पद्धतीने वागत असेल, एकदा एक खूप असा समजा रागिष्ट आहे आणि तो जन्मापासूनच तसा आहे किंवा सारखं काही बोललं तरी त्याला राग येतो, त्याला त्याच्याबद्दल आपल्याला राग निर्माण होणार आहे. जर आपल्याला हे कळलं की तो असा का वागतोय किंवा कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारचा काही माणूस असेल, आपल्याला कळलं की हा असा का वागतोय, तर आपल्याला त्याला राग येईल का, रुसवा फुगवा येईल? आपल्याला कारणच कळेल ना की तू असं का बोलतोयस. तुझं हे चक्र बॅलन्स आहे नाहीये, इनबॅलन्स झालेलं आहे किंवा इनॅक्टिव्ह आहे, आपण त्याला हील करू, तुला बॅलन्स करून देतो. चल, किती सोपं आहे. तो पण खुश, आपण पण खुश. लाईफ रेखी, लाईफ सिम्पल बनवते. सो 5 दिवसात काय काय शिकणार आहोत ते आपण इथे बघितलेलं आहे. ओके. आता सोप्या भाषेत सांगते, माझ्या गुरूंचे बोल आहेत की रेकी ही शिकण्याची कला नाही. कला बोलते, टेक्निक अभ्यास बोललेला नाहीये. रेकी मग काय, रेकी रेकी ही काय आहे, जगण्याची कला आहे. लिहून घ्यायचं कुठेतरी, रेकी काय आहे. रेकी मला क्षणाक्षणाला सांगेल असं करायचंय तसं करायचं, याच्यासाठी ही टेक्निक वापरायची, याच्यातून बाहेर पडायचं आणि पुढे जायचं. चुकली तर हातावर फटका सुद्धा मारेल. सो दॅट इज रेकी. कळतंय? जगाला शिकवते, प्रत्येक क्षणाला सांगते आतून, नाही हे चुकलंय, हे आता हे बरोबर, इथे जा, आता असं कर. दॅट इज रेकी. इथपर्यंत कळलं आहे सगळ्यांना? आय गेस दिस मच इज क्लिअर. मग हा सेशन फ्री आहे का? डेफिनेटली आहे. तरी पण आता सेशन फ्री म्हणून आपण इथे आलो का सगळेजण? तुम्ही व्हॉट डू यू थिंक? सेशन फ्री आहे म्हणून आले सगळेजण? नाही. मग काय आलो आपण? तर आपण बघितलं एवढं सगळं आहे. पण जरी पैशाच्या ह्याच्याने बघायला गेलं तर इट इज फ्री. पण खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे इथे आपण. जगातली सगळ्यात महागडी गोष्ट आपण देतोय, तुमच्या सकट मी सुद्धा. कोणती आहे? टाइम. नेमकी हाच उत्तर मला मिळतो. वेळ देतोय, टाइम देतोय, त्याच्यापेक्षा पण मौल्यवान आहे. टायमाचं कालचक्र तर चालू राहते ना, येणारे जाणारे, येणारे जाणारे. आत्ता या क्षणाला सगळ्यात मौल्यवान काय आपल्यासाठी? रेकीची प्रत्येक क्षणाला माहिती. बाय द वे, तो म्हणजे आपला श्वास. ह्या सगळ्यांनी श्वास एकदम डीप ब्रीथ करा. मेडिटेशनच्या वेळेस सांगतो आणि सोडून द्या पटकन. दिला सोडून? कसं वाटलं? आता जाऊन आणा सगळ्यांनी, चला आणा परत त्याला. नाही आणता येणार ना. एकदा गेला माणूस की त्याला कितीही वरतून ऑक्सिजन दिलं, पंप लावलं तर कसं येणार आहे? तो नाही येणार आहे, कारण त्याच्यामध्ये श्वास नाहीये. बरोबर? त्यासाठी काय पाहिजे? चेतना हवी. चेतना पण चालवायची असेल तरी पण श्वास पाहिजे. मग ह्याच्या पुढे 5 दिवस, इमॅजिन 5 दिवस 5 तास प्रत्येक क्षण इथे इन्व्हेस्ट करत आहोत. किती मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्याला फुकट भेटलाय श्वास, काय फरक पडत नाही. पण आपल्याला माहित नाही 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये पण मोजून मापून दिलेला आहे, रोज असंच वाया घालवतो. हो की नाही? असं किती दिलं, काय दिलंय त्याचं कॅल्क्युलेशन आपण नंतर करू. म्हणून आता विचार काय करायचा, पुढचे 5 दिवस मी इन्व्हेस्ट करते, माझ्या सकट मी पण इन्व्हेस्ट करते, तर ह्यातली प्रत्येक एनर्जी मी कशा पद्धतीने ऍब्झॉर्ब करू आणि त्यातून ट्रान्सफॉर्मेशन कसं स्वतःचं घडवून आणू. ती जबाबदारी आपापली आहे सगळ्यांची, माझ्या सकट माझी आणि तुमच्या सकट तुमची. ओके. नाउ बॅक टू दिस सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड एवढं का महत्वाचं आहे? कारण माहितीये याचं, आत्ता आपण जे काही प्रेझेंट लाईफ आहे, प्रेझेंट स्टेट आहे, जे काही चाललंय, पुढे येणार आहे, मागे होऊन गेलेलं आहे, दॅट इज द रिझल्ट ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आपली जी लाईफ आहे दॅट इज द रिझल्ट ऑफ आवर सबकॉन्शियस माइंड. जर माझी लाईफ त्या सबकॉन्शियस माइंडचा रिझल्ट असू शकते, तर सबकॉन्शियस माइंड महत्वाचा आहेच माझ्यासाठी. बरोबर आहे? किंबहुना तो सबकॉन्शियस माइंड जो आहे ना, त्याची पॉवर किती आहे माहिती आहे आपल्याला? 90%. आणि जो कॉन्शियस माइंड आहे, जो सतत वापरतोय, कंटिन्युअस वापरतोय, त्याची 10% फक्त. 10% पण जास्त म्हटलं मी. पण तो सबकॉन्शियस माइंड ज्याची 90% आहे, त्याला हात पण नाही लावायला जात. आपण विसरतो, आपल्याला माहितीच नाही की तो आहे एकतर, आणि वरून त्याला वापरायला पाहिजे. ते आपल्याला कोणी सांगितलंच नाही ना आतापर्यंत.
आपल्याला काय शिकवलं गेलेलं आहे? तू जन्माला आलास, आता मोठा हो. आता तू ऐक, आई वडिलांचा ऐक, आजूबाजूंचा ऐक, सगळ्यांचा आदर कर, शाळेत जा, शिक, मोठा हो, कॉलेजला जा, जॉब कर, नाहीतर बिझनेस कर, फॅमिली मोठी कर. पुढे तुझी जनरेशन वाढली पाहिजे. त्याच्यानंतर मग तुझं सगळं होणार. मग तू 50-60 मध्ये जाणार, मग तेव्हा परमार्थ कर आणि मग आपण जाणार. ह्याच्या पलीकडे काय आहे? या सगळ्यांच्या इथे आपण फक्त त्या कॉन्शियस माइंड सोबत डिसिजन घेतोय, पुढे जातोय, करतोय करतोय करतोय. पण चालवणारा तो कोण आहे कोणाला माहितीये? कारण की त्या दृष्टिकोनातून कधी विचार करायला कोणी सांगितलं पण नाहीये. कळणार कसं त्या एखाद्या लहान बाळाला किंवा एका लहान मुलाला? सांगू तर कळेल ना त्याला. हेच सगळे जण मिळून तेच गोष्ट सांगतायत. त्यात किती वर्ष गेले, किती पिढ्या गेल्या. त्याचा उपयोग कोणी केला? मग संतांनी केलेला, महात्म्यांनी केलेला. म्हणून बसल्या जागी सगळ्यांना सांगून यायचे, कुठे हा ब्रह्मांड, काय चालू आहे, कोणता तारका कुठे, नक्षत्र कुठे, एवढे जे ग्रंथ लिहिले, आले कुठून एवढा डाउनलोड? सबकॉन्शियस माइंड मधून आला. मग आपण जर बोलतो हा देवाचा अंश मी आहे, असा अंश, त्याचा अंश, मग आपले हातपाय कोणी थांबवलेत हे सगळं करण्यापासून? थांबवलेत आपल्या विचाराने. प्रिकन्सिव्ह नोशन्स आहेत, आपली कंडिशनिंग केली गेलेली आहे, आतापर्यंत आलेले अनुभव असतील, त्यातून बिल्डअप होत गेलेल्या काही आपल्या भावना असतील, काही गोष्टी असतील, ज्या अशा पक्क्या बसलेल्या आहेत ना, एक ढाचा तयार झाला सबकॉन्शियस माइंड. त्याच्या पलीकडे काय मी बघणार नाही. तोच तोडायचा आहे आज. आजचा टॉपिक कळला? ओके, ठीक आहे. सो आपले तो सबकॉन्शियस माइंड मध्ये एक फॉग तयार झालेला आहे, कचरा आहे, नको त्या गोष्टींचा. कचरा का बोलते? कारण की अशा कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी जन्माच्या, ज्याला काही गरजच नाहीये, ज्याला काही व्हॅल्यूच नाहीये आयुष्यामध्ये, त्या अशा जतन करून ठेवल्या. उघडवतो, गोंजारतो, परत पॅक करून ठेवतो. आंघोळ रोज करतो ना आपण, प्रत्येक व्यक्ती आंघोळ करतो, सगळे मानव होते. अरे बाबा, मी त्या आंघोळ करतो, शिकवलंय मला. ह्याची आंघोळ साफसफाई लास्ट टाइम कधी केली आपण? काही की हे शिकवलं नाही, हे माहितीच नाहीये की हे तर असतं आणि त्याची साफसफाई पण करावी लागते मला. मगच माझं जीवन मला पाहिजे तसं मी घडवेल. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार, कोणी म्हटलंय? केव्हा बनू शिल्पकार? इथे तर आपण शिल्पकार नाही, बाकी सगळे शिल्पकार आहेत. कोणी येते, काही आपल्याला असं मारून जाते, आपण त्याच्यावर दिवस घालवतो. कोण शिल्पकार आहे? आपण. तसं बनावं लागेल ना, अर्थ समजून घ्यावा लागेल. त्यासाठी थोडासा पॉज घ्यावा लागेल. तो पॉज आता 5 दिवसांचा आहे. ओके, रेकी शिकायला निघालोय, घर बांधायला निघालोय, तर त्याचा पाया भक्कम करणं महत्वाचं आहे. त्याची साफसफाई आजपासून करावी लागेल. कळते? मोस्टली क्लायंट्स आमच्याकडे NLP ला येतात, रेकी शिकायला येतात, नाही तर थेरपी घ्यायला, अजून किती किती एंजल वगैरे. सगळ्यांचा कॉमन प्रश्न काय आहे? आम्ही देवाचं एवढं सगळं करतो मॅम, मेडिटेशन करतो, अफर्मेशनच्या टेक्निक केल्या, ही टेक्निक केली, ती मॅनिफेस्टेशन केलं, अफर्मेशन केलं, सगळं केलंय, रिझल्ट क्यों नाही आता मॅम? का नाहीत रिझल्ट आपल्याला? कधी आपण विचार नाही करत. रिझल्ट येत नाही, देवाच्या नावाने ओरडतोय. देवाला काम नाहीये? आपल्याला काम करायला पाठवलंय ना, की तोच येऊन करेल आपल्यासाठी. काम कुठे करायचंय, पण आपण जगतो कुठे? वर्तमानात जगतो का आपण? आपण काय बाळगून ठेवले आहे आतापर्यंत? जरा विचार करावा लागेल. भूतकाळाची भीती, काहीतरी घडून गेलेला आहे प्रसंग, काहीतरी घटना, कोणतरी बोललंय, असं केलं तसं केलं, एवढा सगळा राग आणि भीती आहे. फ्युचरची प्लॅनिंग आहे, प्लॅनिंग प्लॉटिंग चाललेली आहे, त्याचं टेन्शन आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी कुठे करतोय? वर्तमानात बसून. जिकडे काम करायला पाहिजे, ऍक्शन घ्यायला पाहिजे, तिकडे तर काही आपण करत नाही. तर मॅम रिझल्ट नाही आता. कसं येणार? तू काही केलंच नाहीयेस. कळतंय? ऍक्शन तर घ्यावी लागेल ना. आणि ऍक्शन केव्हा घ्यायला लागेल? उद्या की आधी? आज. आणि त्यासाठी काय लागेल मला? श्वास. कळतंय? आपण काय बोलतो, अरे डिसेंबर आला, काय वर्ष कसं गेलं काय कळलं नाही मला. कसं कळणार? प्रत्येक दिवस आपण फक्त घालवलाय, कारण की आपण काय बोलतोय, चाललंय. त्याला जरा बघावं लागेल की नेमकं काय चाललंय, त्याचा पण हिशोब घ्यावा लागेल. म्हणजेच काय करायचंय आपल्याला? सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग करावी लागेल. साधे घरात गणपती जरी आले तरी झाडलोट करतो ना आपण, 5 दिवसासाठी, 10 दिवसासाठी येतील का
तेव्हा त्या गोष्टीसाठी पण आपण काय करतो, झाडलोट करतो, साफसफाई करतो, डिझाईन सगळं डेकोरेशन करतोय. मग ह्या दोन घर आहेत आपली, हे एक दिसतंय आणि हे एक दिसतंय, त्याची पण झाडलोट करावी लागेल. मग उद्यापासून त्या शुद्ध ब्रह्मांडी एनर्जीचं स्वागत करू या 2 घरांमध्ये. Got it? जीवन आपण कसं जगतो, काही बोलतील हसत जगतोय, काही बोलतील हसत जगतो, काही बोलतील रडत जगतोय, काही बोलतील असेच कुडत कुडत जगतोय. कसेही का जगतोय, पण जगतोय. पण ते जगत असलेलं आयुष्य कधी ना कधी संपणार आहे, हे फॅक्ट आहे. मग तेच जरा हसत जगलो तर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला, हो की नाही? किती लोकांच्या चेहऱ्यावरती आता 9च्या ऐवजी 12 वाजले आहेत. काय प्रॉब्लेम आहे, पुढच्या 1 तास जरा जवळ हसलो तर. असं टेन्शन मध्ये, माहितीये केओस चालू आहे, माहितीये काही ना काहीतरी आहे, प्रत्येकाचं आहे, कोण चुकलंय. पण ह्याला सवय लावा ना जरा थोडी तरी, तू ह्याच्यातून बाहेर पडू शकतोस. पडूया आपण. रेखी ऍक्च्युअल मध्ये उद्यापासून आपण बघणार आहोत, पण सिंपल भाषेमध्ये सांगते की रेखी म्हणजे काय. देवाने प्रवासाला पाठवलंय ना, प्रवासासाठी 2 गोष्टी दिल्यात. काय दिल्या? श्वास दिला आणि सबकॉन्शियस माइंड दिला. त्या सबकॉन्शियस माइंडला घ्यायचंय, थोडं झाडलोट करायचे, त्याला फोकस करायचं चांगल्या गोष्टींकडे. सोबत ऍक्शन करायची, जे आपले शरीर दिले त्याच्यासोबत. एनर्जी हार्नेस किंवा एनर्जी युटिलाइज करायची आहे ती ब्रह्मांडाची चेतना येते ना, ती अचीव, ती हार्नेस करून तिला युज करायचं आहे त्या ब्रह्मांडाच्या एनर्जीला. आणि टेक्निकचा कोणाचा, तर रेकीच्या टेक्निकचा हात पकडायचा आहे सपोर्टसाठी. सोप्या भाषेत सांगितलं रेकी म्हणजे काय, कळतंय? सबकॉन्शियस माइंडला फोकस करायचं आहे, श्वासासोबत त्याला प्युरिफिकेशन घ्यायचं आहे, फोकस्ड ऍक्शन करायची आहे. यूज कोणती करायची? एनर्जी ब्रह्मांडाची, जी माझ्यामध्ये चेतना चालवत आहे. आणि टेक्निकचा वापर करायचा आहे रेकीचा. सोप्या भाषेत सांगितलंय व्हॉट इज रेकी. काही कुठे डेफिनेशन, व्याख्या वगैरे मी सांगितली नाही आहे. ओके, रेकी म्हणजे काय? सार्वत्रिक ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. माहित नव्हतं आपल्याला, प्रत्येकाला माहिती आहे. लहानपणापासून आई वडील बोलतात, आजी बोलतात, प्रत्येक कणाकणामध्ये देव आहे. मग माझ्यात नाहीये? त्या कणामध्ये मी स्वतःला वेगळं केलंय? नाही. प्रत्येक ग्रंथात सांगितले, कोणतेही पूरक हे घ्या, प्रत्येकामध्ये सांगितले. पण आपल्याला सेल्फ डाऊट जो निर्माण केला ना लहानपणापासून, तो एंडिंग पर्यंत राहतो. ज्ञानेश्वर महाराज काय बोलतात, माझी एक तरी ओवी अनुभवा. त्यांना सेल्फ डाऊट नाही, कोणती पण ओवी घ्या, अख्ख्या ज्ञानेश्वरी मधली, अनुभव करा, सगळीकडे अर्थ सेम निघणारे. डाऊट आपल्याला आहे स्वतःवर, स्वतःच्या एनर्जीवरती, आणि त्यामुळे एवढा सगळा किऑस आहे. गॉट इट? गॅप कळतोय, कुठे गॅप किंवा कुठे काय गोष्टी राहिलेल्या आहेत. म्हणून सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय एक्झॅक्टली? वर्षानुवर्षाचाच, फक्त वर्षानुवर्षाचा नव्हे तर कितीतरी जन्मांचा डेटा त्याच्यामध्ये साठलेला आहे. डेटा म्हणजे काय? कर्मांचा डेटा. आपण बोलतो कर्मामुळे हे असं झालं, हे असं आलं. कर्मामुळे आलं म्हणजे असे सेंटेन्सेस देवाने लिहून पाठवले, बघा हे केलं कर्म, आता हे आलं, असं नाही पाठवलंय ना. कोणते असे वाक्य येतात का वरून? म्यूट करते मी सगळ्यांना. ओके, मग काय, कोणत्या हिशोबात हे सगळे हिशोब पाठवले आपल्यासोबत? कॉन्शियस माइंड मध्ये डेटा असा पॅक केला आणि आपल्याला पाठवलं. आता आपल्याला माहितीच नाही की आपल्याला चालवतोय, पण डिरेक्टर दुसरीकडेच आहे आणि आपल्याला वाटतं आपणच चालतोय. हो की नाही? देव हुशार आहे, नाटकी येतो. आपण बोलतो देव नाटकी आहे, अशीच नाटकं करून पाठवलंय ना. कळतंय? गर्भामध्ये जेव्हा बाळ तयार होतं ना, तेव्हा त्याची फिजिकल बॉडी आधी तयार नाही होत. कुठून स्टार्ट होतं? एनर्जी लेवलवरची बॉडी आधी तयार होते. आणि एनर्जी लेवलवरती बॉडी तयार होण्यासाठी डेटा कुठून तो ऍक्सेस करणार? सबकॉन्शियस माइंडने. आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग एनर्जेटिक बॉडी, मग फिजिकल बॉडी तयार होणार. आणि फिजिकल बॉडी कोणाच्या डिरेक्शनने येणार? आपले जीन्स, आपले डीएनए. कोणता डीएनए किंवा जीन तिकडे आला पाहिजे हे कोण ठरवतं? सबकॉन्शियस माइंड ठरवतं. आणि त्याचे एक्सप्रेशन पण ठरवतं, कोण डॉमिनंट राहणार, कोण रिसेसिव्ह राहणार, कोण काय राहणार. आणि अकॉर्डिंगली आपण काय करतो, ते डीएनए एक्सप्रेस झाले की आपला काय होणार? ऍक्शन घेणार, तसं आपला स्वभाव असणार, आपली सवय बनणार. आणि तसं बनत बनत काय बनला? आपल्या लाईफचा पॅटर्न तयार. स्टार्ट कुठून झालं? सबकॉन्शियस माइंड. कळतंय? आपण कुठे काय, मूळ कुठे जातोय आणि आता काय होतंय, आणि त्याचे धागेदुरे कुठे आहेत. सुरुवात कुठे झालेली? सबकॉन्शियस माइंड. मग आता लाईफमध्ये कोणतेही इश्यूज असतील, फिजिकल, फायनान्शियल, रिलेशनशिप, भावनिक, आध्यात्मिक, सगळ्यांचं मूळ आहे सबकॉन्शियस माइंड.
रेकीमध्ये आपण काय करणार, रेकीच्या टेक्निक आणि सबकॉन्शियस माइंडच्या पॉवर ह्याची स्टडी करणार आणि त्यातून आपण रिझल्ट, आपले जे इश्यूज आहेत ते रिझॉल्व्ह करणार आहोत. कळते रेकी काम कशी करते. रेकी हा ब्रॉड टर्म आहे, त्याच्यामध्ये सबकॉन्शियस माइंड, सगळ्या टेक्निक, युनिव्हर्सल एनर्जी हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. कळते. मी इनडायरेक्टली सांगते की रेकी कशा याच्यामध्ये काय काय आहे, कोणकोणत्या गोष्टी इथे वापरल्या जातात. इथे कोणतं फॉल्स प्रॉमिस मी करत नाही की उद्यापासून काहीतरी एक बटन दिले ते बजर दाबलं जाणार आहे, उद्यापासून चमत्कार, असं नाही होणार आहे. आणि असं जर कोण म्हणत असेल तर ते ठार खोट आहे. असं कोणती जादूची गाडी नसते अशी फिरवली की आणि झालं सगळ्यांची लाईफ चेंज होते. नाही पॉसिबल आहे ती गोष्ट. कुठेच कोणतीही मॉडॅलिटी घ्या, नाही. पण चमत्कार झाल्यासारखं मात्र वाटेल, कारण की चमत्काराचा अर्थ काय, अनएक्सपेक्टेड गोष्ट अचानक घडते, दॅट इज चमत्कार. जर वर्षानुवर्षाचा आजार 10 दिवसामध्ये, काही काहींचा 15 दिवसात, एका महिन्यामध्ये जर रिझॉल्व्ह होतोय तर दॅट इज चमत्कार ना. म्हणजे जादू केली का, नाही. त्या एनर्जीचा वापर केला, त्या टेक्निकचा वापर केला आणि त्यातून आपण बाहेर आलेलो आहोत. कळतंय. मग काही असेल, न्यूमरोलॉजी असेल, हिप्नॉसिस असेल, एव्हरीथिंग, सगळ्या पॅथी, सगळं मॉडॅलिटी अचिवेबल आहे. पण केव्हा, जर माझ्या सबकॉन्शियस माइंडला प्रॉपर फोकस केलं तरच. आपण काय बोलतो, नको असलेल्या गोष्टीच आपल्या आयुष्यामध्ये पटापट येतात. ज्या व्यक्ती आपल्याला नको आहेत त्याच व्यक्ती वारंवार, किंवा त्याच टाईपचे व्यक्ती आपल्याला वारंवार काय होणार, भेटणार. असं काय होतं आणि घडतात, आणि जी गोष्ट आयुष्यात घटना नकोच आहे ती अचानक घडते आणि अगदी तीव्रतेने घडते. सायकल तयार होतं त्याचं. असं का होतं. आता सायंटिफिकली कोणतरी आता खालून उत्तर देईल, मॅम आपण फोकस करतो. हो, आपण फोकस करतो. आपण काय करायचो लहान असताना, ते मॅग्निफाईंग ग्लासने फोकस करायचो ना सूर्याची एनर्जी, आणि तिकडे ते हे व्हायचं, फ्लेम यायची. सो सेम इज ऍप्लिकेबल ओव्हर हिअर. फोकस करतो, जिकडे फोकस करेल तिकडे काय ना एनर्जी जाणार, एनर्जीचा फ्लो जिकडे जाणार ती गोष्ट मल्टिप्लाय होणार आहे. अंडरस्टूड. पण ही झाली फक्त एक वरवरची गोष्ट, पण आतलं ऍक्च्युअल मेकॅनिझम कसं काम करतं, ऍक्च्युअली काय घडतं काय एक्झॅक्टली, ते म्हणजे आता युनिव्हर्स आहे म्हणजे ब्रह्मांड आहे. आपण कोणती गोष्ट मागतो कोणाकडे, देवाकडे मागतो. काय बोलतो, देवा मला हे पाहिजे, असं बोलतो का, मी उलट बोलतो, देवा मला हे दिवस दाखवू नकोस, असं तिथे घडलं, माझ्या आयुष्यात काय घडवू नकोस असं. आणि ह्या गोष्टी कशा बोलतो, नॉर्मल बोलतो नाही, फील करून. भीती असेल तर भीती फील करणार, टेन्शन असेल तर टेन्शन येणार, असं कोणती अस्वस्थ वाटणार आणि मग आपण बोलणार, फील करून बोलतो. बरोबर आहे. म्हणजे तिकडे फोकस देतो, पूर्ण फील वगैरे करून सगळ्या भावने सकट बोलतो. मग देव पण बोलतोय तथास्तु. कारण जर माझं घर, कोणतीही वास्तू, आपलं ऑफिस तथास्तु बोलत असेल तर हा ब्रह्मांड तथास्तु नाही बोलत, कंटिन्युअस तथास्तु बोलतो. तू माग मी देतो, तू माग मी देतोय. पण मागतोस काय हे महत्वाचं आहे, ते तुला कोणी सांगितलं नाहीये. आणि ते मागायला एक टेक्निक आहे, ती पण कला आहे. मग ते तू आधी शिक आणि मग माग. कळते. हे जर आपण ऍक्च्युअली मेकॅनिझम काय आहे फील करून जेव्हा बोलतो तेव्हा त्याच व्हायब्रेशनला आपले सेल्स व्हायब्रेट होणार आहेत, तसाच रिस्पॉन्स दिला जाणार माझ्या शरीराकडून. गॉट इट. आणि जेव्हा रिस्पॉन्स दिला जाईल तरच त्या पद्धतीचे बायोकेमिकल्स, हॉर्मोन्स रिलीज होणार आणि पूर्ण शरीर त्याच पर्टिक्युलर लेवलला व्हायब्रेट होणार. शरीर व्हायब्रेट झालं की ऍटमॉस्फिअर, आजूबाजूचं वातावरण व्हायब्रेट होणार आणि ब्रह्मांडामध्ये जी गोष्ट त्या लेवलला व्हायब्रेट करत आहे तीच गोष्ट माझ्या बाजूला येणार. मेकॅनिझम कळला. आणि हे जर लोअर स्टेटला व्हायब्रेट केलं तर लोअर स्टेट वाली माणसं किंवा एखादी व्यक्ती किंवा वॉट एव्हर येणार. ते नाही करायचे ना, मग आपल्याला व्हायब्रेशन रेस करावं लागेल. गाडी पाहिजे तर काय बोलतो, गाडी दे देवा, काही कर पण गाडी दे. फील करून बोल, तुला गाडी पाहिजे, मग जरा कनेक्ट होत्या गाडीच्या व्हायब्रेशनशी. कळते. तो हा मेकॅनिझम आहे, हे आपल्याला सांगितलं जात नाही आणि तेच करायला रेकी शिकवते. सगळ्यात हायेस्ट व्हायब्रेशन आहे प्रॉस्पेरिटी, त्याच्यापेक्षा वरती आहे ते म्हणजे प्युअर लव्ह, अद्वैत. अचीव होतं, डिफिकल्ट आहे सगळ्यात. म्हणून यू इमॅजिन की आपल्याला अजून किती हायर व्हायब्रेशन पोहोचावं लागेल सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी. ठीक आहे, कळतं इथपर्यंत. त्याच्यानंतर रेकी आपल्याला काय शिकवते, क्षणाक्षणाला जगायला शिकवते की कसं वागलं पाहिजे, कोणती गोष्ट मी केली पाहिजे, कोणती गोष्ट कशा पद्धतीने, कोणती टेक्निक वापरून मी केली पाहिजे. आता आणखी एक गोष्ट लिहून घ्या सगळ्यांनी. आता एवढं सगळं सांगितलं,
पण आपल्याला नक्की काय पाहिजे? 5 गोष्टी पाहिजेत लाईफमध्ये कोणालाही. कोणी व्यक्ती असेल, ह्या 5 गोष्टींच्या व्यतिरिक्त काय पाहिजे असेल तर आपण सांगू जरा. कोणत्या 5 गोष्टी पाहिजे? परमसुख. याच्या पलीकडे सुख नाहीये मग. परमसुख. परमसुख भेटलं तर समाधान मिळेल. परमसुख, समाधान, आरोग्य. कलियुगात राहतो मग पैसा लागेल, ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे पैसा का? ऐश्वर्य म्हणजे ती ऊर्जा आहे, एनर्जी आहे, प्रॉस्पेरिटी आहे. ओके, ह्या 4 गोष्टी मिळाल्यानंतर आयुष्य नाही मिळालं तर म्हणून दीर्घायुष्य. याच्या पलीकडे काय पाहिजे कोणाला? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आहे ना. याच्या पलीकडे बोलते मॅम मोक्ष द्या ना. मोक्ष कुठून मागायचा? मोक्ष पण पाहिजे. पाहिजे मोक्ष, पण मोक्षाकडे जाण्यासाठी थोडा वेळ तरी मिळाला पाहिजे त्या मोक्षाबद्दल विचार करण्यासाठी. केव्हा वेळ मिळेल? जेव्हा या 5 गोष्टी अचीव्ह करू. आता आतापर्यंत मोक्षाचं राहिलं बाजूला. माझं लोन बाकी आहे, मला घर घ्यायचंय, गाडी पाहिजे, ह्याचा विजा बाकी आहे, ह्याचं करिअर बाकी आहे, लग्न पाहिजे, हे आणि ते सगळं. पण ह्या 5 गोष्टी अचीव्ह करू ना, मग पुढचा विचार, पुढचा मार्गाचा विचार करू आपण. कारण की आपल्याला एनिवेज हेच पाहिजे, स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची. मग ह्या 5 गोष्टी मिळवल्या सुद्धा आपली थांबणार नाहीये तगमग. पुढच्या आपण स्टेटला जाण्याचा प्रयत्नच करणार. मग तेव्हा विचार करू की अरे हे सगळं झालं, आता जरा मोक्षाकडे बघूया. कशासाठी आलो मी या इथे? नाहीतर आहे आपलं 50 नंतरचा सगळा परमार्थ. हुशार, हुशार प्राणी आपण. कोण आहोत? जगातला सगळ्यात हुशार प्राणी मनुष्य. कोणी दिली? प्राण्यांनी पदवी दिली अशी आणून घ्या तुम्ही. सगळ्यात हुशार आपण. आणि त्या हुशार प्राण्याला आज क्लास करावा लागतो माझ्या सकट. कसं जगायला पाहिजे? पदवी देणारे पण आपण, पदवी घेणारे पण आपणच. आणि मग बोलतो बुद्धीचं वैभव माझ्याकडे. अरे त्यांना नाही शिकवायला लागत त्या प्राण्यांना, त्या पक्ष्यांना की प्रकृतीच्या हिशोबाने कसं जग. आपल्याला शिकावं लागतंय, कारण की सगळ्यात अपोजिट आपणच वागतो. किती कॉन्ट्राडिक्शन आहे या जगामध्ये. आपण निर्माण केले, त्यांनी नाही. निसर्गाने नाही करत. आणि हा निसर्ग म्हणजे कोण आहे? रेखी आहे, ब्रह्मांडाची ऊर्जा. त्याच्या अपोजिट वागलो म्हणून आता एवढा गोंधळ आहे. आता हेच शिकायचं की ती जी माझ्यात आहे तर मी पटापट तिला कशी वापरू आणि कसं ह्याच्यातून पटापट बाहेर निघायचं. कळतंय? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना की आपण कशाबद्दल एक्झॅक्टली काय बोलतोय आणि काय बोलणं चालू आहे ते. उगाच काही हॅफेझडली बोलत नाहीये. ओके, मग त्यासाठी मला काय करावं लागेल? इम्पॉर्टन्स कळलं सबकॉन्शियस माइंडचा. रेकी कशी काम करते कळलं, रेकीमध्ये काय आहे कळलंय, आणि त्याच्याने काय होणार आहे हे पण कळलं, कुठे आपलं चुकलं हे कळलं. मग आता करायचं काय? आता हा जो सबकॉन्शियस माइंड जो कळलेला आहे त्याला आपल्याला ट्रेन करावं लागेल. काय करावं लागेल? त्याची जरा ट्रेनिंग करावी लागेल. ट्रेनिंग करण्यासाठी पहिला मुद्दा काय आहे माहितीये का? ते म्हणजे किंवा पहिली आपण बघायला गेलं की ट्रेन करण्यासाठी पहिलं काय करावं लागेल? त्याला अफर्मेशन द्यावे लागतील. काय करावं लागेल? अफर्मेशन. अफर्मेशन काय? सकारात्मक ऊर्जांनी व्हायब्रेट होणारे असे एकत्रित वर्ड्स, काही वर्ड्स आपण जर एकत्रित केले, त्याचं वाक्य बनवलं, झालं आपलं अफर्मेशन. मगाशी काय बोललो मी? स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. तुमची ट्रेनिंग करून घेतली मी. छोटीशी एक फक्त ट्रेलर. कळतंय? म्हणजे त्याला ट्रेनिंग करावी लागेल. त्यातलं पहिलं आहे दॅट इज अफर्मेशन. तिकडे प्रार्थना बोला, तुम्ही मंत्र बोला, काही करा. व्हायब्रेट, हायेस्ट लेवलने व्हायब्रेट होणारे शब्द जर मी सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण असलेले व्हायब्रेशनचे शब्द एकत्र आणले, त्याचं सेंटेन्स बनवलं, दॅट इज अफर्मेशन फॉर मी. गॉट इट? काय आहे अफर्मेशन? म्हणजे काय? वेगळं काही नाही. जिजामातांनी शिवाजी महाराजांना जर लहानपणापासून सांगितलं असेल की तुम्ही राजेच आहात, तुम्ही राजेच बनणार आहात, तर ती ट्रेनिंग दिली अफर्मेशनची. त्या आयत्या वेळेला बोलले चला 6 महिने बाकी आहेत, चला आपण स्वराज्य करूया, आता तुम्ही राजे बनणार नाही ना. कळते? सो अशा हिशोबाने आपल्याला सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग करावी लागते. हे झालं पहिलं. दुसरं काय आहे ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन. मला विचारलं ते पॉवरफुल टेक्निक सगळ्यात चांगली कोणती आहे? ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन इज द बेस्ट टेक्निक. पटकन सगळ्यांनी डोळे बंद करा आणि सगळ्यांनी ना गुलाबी हत्ती बघा. 1, 2, 3 स्टॉप. बघितलं गुलाबी हत्ती? नाही ना, सवयच नाही तर गुलाबी हत्ती बघायची. आपल्याला हत्ती कोणता दिसतो? ग्रे कलरचा काळा हत्ती. जोपर्यंत बघणारच नाही आपण कनेक्ट कसं होणार? ओके नाही, त्या पिंक हत्तीशी कोणाला कनेक्शन वाटणारच नाहीये. दॅट इज द पॉवर ऑफ युअर व्हिज्युअलायझेशन. कळतंय? कनेक्शन आपल्याला प्रस्थापित. गाडी पाहिजे ना,
तर बघावं लागेल, जरा त्याच्यासोबत कनेक्शन करावं लागेल. आपल्याला समजा तो बोलतो, बाळा मी देतो तुला गाडी, मला सांग तुला गाडी पाहिजे. मग सांग तरी तू कोणती गाडी पाहिजे, कोणत्या ब्रँडची पाहिजे, किती लाखापर्यंत पाहिजे, अकाउंटमध्ये थोडे पैसे लागतील ना, मग तू गाडी नको आधी ते पैसे माग. ते कसे आले पाहिजेत, हा सगळा विचार जरा बारकाईने तुला करावा लागेल. मी तसाच तो बोलतोय इथून. किती लाखापर्यंत पाहिजे, कोणत्या रंगाची पाहिजे, कोणत्या महिन्यापर्यंत पाहिजे, कशी आली पाहिजे, हे सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आधी तू लक्षात घे आणि मग माग. ही मागण्याची सुद्धा टेक्निक आहे. मी तर तसाच तो बोलायला तयार आहे तुला. पण तू फील तरी कर, पूर्ण परफेक्टली फोकस तरी कर. ब्रह्मांडाला भाषा कळत नाही, त्याला पण भाषा आहे, त्याला व्हायब्रेशनची भाषा कळते. अॅनिमल्सला भाषा बोलतो आपण, पक्ष्यांना भाषा. मग ब्रह्मांड ज्याच्यातून सगळं उत्पन्न झालं त्याला भाषा नाहीये? डेफिनेटली आहे. दॅट इज व्हायब्रेशन. त्याला फक्त व्हायब्रेशन, हा हो नाही काही नाही कळत, त्याला व्हायब्रेशन कळतं. कळतंय? रेकी तिथपासून शिकवते की बाबा कसं मागायला पाहिजे, काय तुला बोलायला पाहिजे. कळतं इथपर्यंत? आपण ना एक वेळ मागून मागून थकू या रेकीकडे. रेकी आपल्याला देऊन देऊन थकणार नाही. कारण रेकी म्हणजे कोण? ब्रह्मांड. ब्रह्मांड काय स्त्रोत आहे, विपुल इन्फिनिट अमाऊंट मध्ये त्याच्याकडे आहे, या रेकीकडे आहे. ती देऊन देऊन थकणारच नाही. आपण मागून मागून नाहीतर इमॅजिनेशन करून करून थकू, पण ती देऊन देऊन नाही थकणार आहे. ओके, सो व्हायब्रेशन आपल्याला तयार करावे लागतील, व्हिज्युअलायझेशनने कनेक्ट करावं लागेल. तिसरं आहे दॅट इज मेडिटेशन. आता बोलाल बापरे मेडिटेशन, ध्यान धारणाला कोण बसणार? कारण की त्याचं पण आपण एक फ्रेमिंग बनवलं ना, मेडिटेशन म्हणजे 1 तास बसा, 2 तास बसा, 4 तास बसा एका ठिकाणी. नाही ना, ते नाहीच आहे. मेडिटेशनचा आपल्याला अर्थच नाही कळलाय. मेडिटेशन म्हणजे काय? काय वाटतं काय असेल मेडिटेशन? कोण यातले मेडिटेशन करतं किंवा मेडिटेशन ट्रेनर आहे? ट्रान्सलेशन नकोय मला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये. मिनिंग काय आहे? व्हॉट इज मेडिटेशन? करतो काय एक्झॅक्टली आपण बसून तिथे? मेडिटेशन म्हणजे श्वासासोबत जगणं. लिव्ह विथ युअर ब्रेथ, दॅट इज युअर मेडिटेशन. मग ते एखादी समजा हाऊस वाईफ असेल, तिला जेवण बनवायलाच आवडतं आणि खूप चांगला ती स्वयंपाक बनवते, त्याच्यात ती रमते, तिच्यासाठी ते मेडिटेशन आहे. एखादं जर पेंटर आहे, त्याला पेंटिंग करण्यातच सगळं त्याच्या आयुष्याची मजा आहे, त्याच्यासाठी ते मेडिटेशन आहे. मग तिथे 10 तास करा नाही तर 10 मिनिटं करा, पण त्या श्वासासोबत जगणं, दॅट इज युअर मेडिटेशन. लिव्ह विथ युअर ब्रेथ ऍट दॅट व्हेरी मोमेंट. सोप्या भाषेत आहे, काही कोणतं रॉकेट सायन्स नाहीये इथे. एक नर्व दिली आपल्याला, एक नर्व आहे आपल्यामध्ये. 24 तास तिचं एकच काम आहे, विचार कर, विचार करत बस. दिवसाला 70 ते 80 हजार ती नर्व फक्त विचार उत्पन्न करते. त्यातले पण 80% 90% निगेटिव्ह विचार असतात. उरले किती? त्यातून पण फिल्टर आउट होऊन थोडेसे जातील त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. पॉझिटिव्ह विचार आले कुठे? आहेत कुठे? नाहीच आहे, नसला जमा. आणि तिलाच जर वळवलं, 70 ते 80 हजारामधल्या ऍटलीस्ट 50% जरी ते पॉझिटिव्ह विचार करायला लागले तर काय प्रॉब्लेम आहे आपला? कळतंय? तर हे करण्यासाठी सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करावं लागेल. मेडिटेशन बोलतो, मेडिटेशन आहे तरी काय एक्झॅक्टली? मेडिटेशन मध्ये आपण काय करतो? डोळे बंद करतो. डोळे बंद करून काय करतो? सकाळी करतो ब्रह्ममुहूर्तावर, नाही तर पहाटे उठतो आणि मेडिटेशनला बसतो. एक्झॅक्टली काय करतो आपण तेव्हा? आपला सबकॉन्शियस माइंड तेव्हा जागा होत असतो आणि कॉन्शियस माइंड गाढ झोपेत असतो. सबकॉन्शियस माइंड अल्फा स्टेटमध्ये असेल, अजून पण वरच्या व्हायब्रेशनला असेल, तर त्या स्टेटला त्याला कॅच करतो, त्याला उठवतो, उठ बघ, ऐक आता काय करायचंय ते. आपण गायडेड मेडिटेशन असेल तर ते ऐकतो किंवा स्वतः अफर्मेशन बोलत राहतो, सोबत व्हिज्युअलाइज करतो, श्वासावर ध्यान द्यायला स्टार्टिंगला सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी केल्या बरोबर, आणि सगळं मेडिटेशन झाल्यावरती सकाळ झाली, उठलो वगैरे, आणि मग तेव्हा कोण जाणार झोपायला? सबकॉन्शियस माइंड झोपायला जाणार, कॉन्शियस माइंड आपला हा आलो मी आता ऍक्टिव्ह. कळतंय? आणि मग ज्या दिवशी मेडिटेशन करू त्या दिवशी जर एखाद्या व्यक्तीला विचारलं काय मग आजचा दिवस कसा गेला, मेडिटेशन केला असतो, तेव्हा तो व्यक्ती काय बोलेल? अरे किती पॉझिटिव्ह वाटतं, हलकं वाटतंय, खूप सगळे कामं माझे आपोआप होत आहेत. आपोआप होत आहेत? कोण करतंय हे? कारण सकाळी त्याला फॉर्मॅटिंग करून दिली, त्यांनी तुझ्याकडून काम करून घेतलं, तुला कळलं पण नाही, आणि हे रोज केलं तर? हे कोण सांगत नाही मेडिटेशनला बस. अरे मेकॅनिझम कळणं गरजेचं आहे. बायोटेक्नॉलॉजी स्टुडंट जोपर्यंत मेकॅनिझम कळत नाही ना, आतमध्ये वॅक्सिन जाऊन काय करतो, आपल्याला काय शिकून फायदा आहे? सो दॅट इज, मग हे प्रत्येक ठिकाणी ऍप्लिकेबल आहे ना, की फक्त सायन्स शिकलो म्हणून हेच कळायला नाही. काहीही करा, यू नीड टू अंडरस्टँड लॉजिक काय. डॉक्टर देतात गोळ्या, आपल्या खायच्या आतमध्ये जाऊन काय करतात कोणाला माहितीये? फक्त तिथे US मधून पेटंट आलाय, तो पेटंट आला हे तरी कोणी बघितलंय? डायबिटीससाठी ही गोळी आली, नवीन घेतली चला.
कुठे आहे, कोणत्या जर्नल मध्ये पब्लिश झालीये, काय आहे, काहीच माहित नाही आपल्याला. हे काय आहे, हे पण सबकॉन्शियस माइंडची फ्रेमिंग आहे. बाहेरून आलं की घास गोड, आपला असेल तर डाऊट, मग तिकडे प्रूफ दाखवा. फ्रेमिंग आहेत, ह्याला तोडाव्या लागणार. सोप्या गोष्टी आहेत, सोप्या गोष्टीच अवघड आहेत. प्रपंच करतो रोज, सगळे प्रापंचिक असतील मोस्टली तरी. तर तिथे काय आहे, तो ऑटोमेशन वरती गेलेला आहे, काय नाही करावं लागत आहे. त्याला लहानपणापासून तेच सांगितलं करायला, तो ऑटोमेटेड आहे. ह्या गोष्टीचं सांगते ना, त्या प्रयत्नपूर्वक कराव्या लागतील, त्याच्या पाठी धावावं लागणार आहे. मग तरासू बॅलन्स होणार. नाही तर आता प्रपंचाचा एवढा हाय आणि हा इथे काहीच नाहीये. बॅलन्स कोणती गोष्ट आपण काय बोलतो, एनर्जी बॅलन्स पाहिजे. आयुष्याच मध्ये तराजू असेल, त्याला बॅलन्स कोण करणार आहे? आणि रेकी शिकवणे. बॅलन्स असेल तरच तुम्हाला रिझल्ट येणार आहे कोणत्याही गोष्टीचा. शरीरामध्ये इम्बॅलन्स झाला कोणत्याही हॉर्मोनचा, तर तिथे इफेक्ट येणार आहे त्या ऑर्गनवरती. कळतंय? मगच मग व्याधी तयार होणार ना. मग ह्याच जर चक्रांना आणि एनर्जीला मी बॅलन्स केलं तर कशाला काय उत्पन्न होणार आहे? आणि झालं तरी त्याला बॅलन्स करू आपण. कळते रे की कुठून काम करते, इथपासून ते इथपासून सगळी करून आपण त्याच्यावरती काम करू शकतो. कळते? आता 1 तास होत चाललेला आहे, माझा चेहरा बघून कंटाळलेले असणार आहात. हा, पीपीटी आपण तयार करूया. नाहीतर मला पीपीटी बोलून ना बघत बघत ऐकत नाही, नुसतं असं वाटतं की आपण रीड आउट करतोय. माणसाची हाडाची आपण कोच आहोत, ट्रेनर नाही. ट्रेनर आणि कोच मध्ये फरक आहे. ट्रेनर बोलेल ही मशीन ला बटन दाब, हे काम होईल. कोच काय बोलेल, हे असं नाही करा, असं करायचं, चुकलास फटके दे. दॅट इज कोच. रेकी पण तशीच काम करते. ट्रेनर नाही बनायचं, आता ते राहू दे, ट्रेनिंगचं नाही सांगत इथे. पण आता हा 1 तास संपायच्या आधी आपल्याला स्वतःला एक ना घोषित करायचं एखादी गोष्ट. काय माहितीये का, सगळ्यांनी हात लांब करा जरा. चला मी बोलते म्हणून करा. बाजूला कोण बघतंय, काय बघतंय, काय बघायचं, मी पण नाही बघत आहे. आणि बोला सगळ्यांनी, आय एम द लकीएस्ट पर्सन ऑन दिस अर्थ. मी ह्या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहे. घोषित करून टाका त्या ब्रह्मांडाला, बघू दे कोण करतंय. बोला जोरात, बाजूवाल्याने पण ऐकू दे जरा. मी या पृथ्वीवरती सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहे. कोण नाही बोलतंय बघूया आज. तो तसाच तू बोलला, संपला विषय. तेच रोज बोलायचं. सोपं आहे ना, करून घेतलं मी. आता यातलं कारण फाइंड आउट करायचं का. पहिलं कारण, सकाळी आज तू मला उठवलंयस, जागा केलंयस, माझ्या घरातील लोकांना जागा केलंयस. थँक्यू फॉर दॅट. म्हणून मी भाग्यशाली आहे. नाही तर रोज 10 लाख लोक टाटा बाय बाय करतात, त्यात माझा नंबर नाहीये. भाग्यशाली नाही, आजच्या दिवस तरी आहे बाबा, जागी झाली मी. थँक्यू फॉर दॅट. रोज त्याला ग्राउंडिंग होण्याची गरज आहे आपल्याला. आपल्या रेकी आपल्याला हे पण शिकवते की तुला ग्राउंडेड कसं राहायचंय. ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे लोक तासभर, मला काही माझे क्लायंट्स आहेत, मॅम मी तो ना 45 मिनिट्स ग्रॅटिट्यूड करते हो. 45 मिनिट्स काय, कोणाचे आभार मानताय? साधं ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, हात जोडायचे, त्याला बोलायचं की आतापर्यंत जे केलंस दिलंस, पुढे जे देणार आहेस त्याच्याबद्दल थँक्यू. किती वेळ लागला? अर्धा सेकंड. झालं. त्या ब्रह्मांडामध्ये सगळं आले. आत्ताची माणसं, नंतरची माणसं, होऊन गेलेले आपले पूर्वज सगळे आले त्याच्यात. पाऊण तास कोणाला थँक्यू बोलते म्हणजेच काय, तिकडे अडकलोय. आता ऍक्शन कोण घेणार? नाही, पाऊण तास मी ग्रॅटिट्यूड, बाकी चमत्कार होणार आहे असं नसतं. का मी त्याला ग्रॅटिट्यूड म्हटलं, सगळ्यांनी तथाच तू म्हटलं, पण मी काम काय नाही केलं, असं होणार आहे का? हेच तर मेंटॅलिटी चेंज करायची आपल्याला. कितीतरी क्लायंट्स आहेत, 1 तासाचं ग्रॅटिट्यूड सांगितल्या, 45 मिनिटचं ग्रॅटिट्यूड काय करतो. आणि काम कोण करणार? 45 मिनिटं फक्त आभार मानण्यात गेले तर. आणि हेच आभार जर मी क्षणाक्षणाला मानले तर काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला कळतच नाहीये काय कोण शिकवते, काय बोलतंय, आणि कोणाचा काही अर्थ लावून ठेवलेला आहे आणि तो शिकवला जात आहे, आणि शिकणारा काहीतरी अजून वेगळाच काहीतरी करतो. रिझल्ट ऑब्व्हियसली नाही येणार आहेत. कळतंय? रात्री झोपायच्या आधी, सकाळी उठल्यावर अर्धा सेकंदाचं काम, थँक्यू सो मच. माझ्या आजूबाजूला जी व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल पण मी आभार मानते. सिंपल. कारण की ते लोक आलेत माझं कर्म भोगण्यासाठी मदत करायला. नाही तर आपण बोलतो, हाच नवरा का मिळाला, हीच बायको मला का भेटली, अशीच पोरं का आली. अरे आपले कर्म भोगायला पाठवले आणि तुला पाठवले त्यांच्यासोबत त्यांचे कर्म भोगायला. हे सांगण्याची गरज आहे ना. सांगणारच कोण मिळाला नाही तर आपण त्याच प्रवाहामध्ये जाणार आणि तेच होणार आहे. कळतंय? दुसरे काय रिझन भाग्यशाली असण्याचं, ते म्हणजे तुझ्या समोर मी आता हात जोडते ना,
ते हातपाय जरी माझे धडधाकट ठेवले, काय दुखत खुपत असेल कुठे, पण आहेत तरी. कितीतरी करोडो लोकांना ते पण नाहीये. मग का नाही मी थँक्यू बोलणार की मी भाग्यशाली आहे? थर्ड गोष्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट आणि सगळ्यांना माहिती आहे ती. आता मगाशी आपण काय बोललो, एक प्रेझेंट स्टेट आहे. मग आता ज्या क्षणाला जशी कशी मी आहे माझी लाईफ, त्यासाठी सुद्धा एखाद्या जगातील एक तरी माणूस विचार करतोय की त्याच्या स्वप्नातलं लाईफ असं असेल. तो ड्रीम करतोय असं लाईफ जगण्याचं, फक्त ड्रीम. पण मी तर जगते. त्याच्यापेक्षा तर मी नक्कीच भाग्यशाली बाबा. ही ग्राउंडिंग आपल्याला रेखी जर शिकवली, कशाला काय उत्पन्न होणारे आणि कोणावरती काय करणं, काहीच नाही. सगळं सिम्पल, कारण की लॉजिक माहितीये प्रत्येक गोष्टीचं आणि कोण कसं काम करते. टिक 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 पुढे जाणार, अडकणारच नाही. दृष्टिकोन चेंज करावा लागेल, फॉर्मॅटिंग बदलावी लागेल, विचारसरणी आणि क्लिअर, क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे. मग माणूस पुढे जाणार. तर काय कळणारच नाही. 100 मार्ग यातला कोणता माझा आहे? पहिल्या फर्स्ट स्टेपला मगाशी म्हटलं माणूस कचरतात, कारण की कन्फ्युजनच आहे ना. कोणता मार्ग बरोबर आहे, हा चुकी की तो बरोबर बोलतो, काहीच कळणार नाही अनलेस अँड अंटिल तुम्हाला क्रिस्टल क्लिअर कळलंय. गॉट इट? तर पुढचे 5 दिवस आपण त्या ह्याच्यामध्ये आपण चालणार आहोत. रेखीमध्ये एकच रूल आणि रेग्युलेशन आहे. काय काय असू शकेल? सोपं आहे. तुम्ही नॉनव्हेज खा, नका खाऊ, काही बोलतील असं नाही तसं, डझंट मॅटर. कोणत्या धर्माचे आहात, कोणत्या पंथाला मानतात, ते सुद्धा काही मॅटर नाही करत. एकच गोष्ट मॅटर करते या ब्रह्मांडाला, नियत सोडून वागू नकोस. एकच रूल आहे, नियत सोडून काही करायचं नाहीये. मग कशाला कोण तुला थांबवणार आहे? आणि त्याची ऊर्जा पकडायची आणि काम करायचं आहे. कळलं? रेखीमध्ये किती रूल आहे? एकच रूल आहे, नियत सोडायची नाहीये. मग तुला पाहिजे तेवढं भेटायला तो समोर येईल, पण तू नियत सोडू नकोस. उद्यापासून हेच बघणार आहोत की रेखीचे तत्व काय आहे, रेखी कशी काम करते, आणि सगळ्यात महत्वाचं रेखी काय नाही हे आधी बघणार उद्या. कारण की रेखी बद्दल इतके सारे गैरसमज आणि मिथ आहेत. ते आधी, जोपर्यंत नेगेटिव्हिटी काढणार नाही, पॉझिटिव्हिटी कशी टाकायची, कळते? मग ते आज मी थोडस त्याच्यामध्ये तुम्हाला टॅप केलेलं आहे. सबकॉन्शियस माइंडला जरा शेक केलं आहे की बघ जरा, उठ आता तरी, आता बघ काय चुकलंय, काय कुठे गॅप उरलेला आहे, तुला काय करायला पाहिजे होतं, तू काय नाही केलेलं आहेस, आणि तुला काय करायला पाहिजे आणि कसं केलं पाहिजे, त्याच्यासाठी काय यूज केलं पाहिजे, आणि जे तुझ्यात आहे बाय द वे. ओके नाही? कोणत्या संतांनी नाही सांगितलंय हे? प्रत्येकाने सांगितलंय. पण आपण पाठांतर करतो, प्रवचन करतो असे असे करून. आतला गुह्य अर्थ आहे कोण सांगणार? सायंटिफिकली सांगितले सगळ्या गोष्टी, पण एन्कोडेड भाषा आहे ना ती. बरोबरची भाषा वाचून कळणारच नाही. कळतंय? सो आता पुढचे 5 मिनिटं आहेत आपल्याकडे, कारण की आपण 5 मिनिटं लेट सुरू केलेलं. सो आय जस्ट ब्रश इट अप. ते म्हणजे पीपीटी जी सगळे दाखवतात, आपण पण दाखवूया. आणि काही लोकांना असं पीपीटी बघितली नाही म्हणजे लेक्चर झालं नाहीये. पीपीटी पण बघूया. ओके, इज इट विजिबल टू एव्हरीवन? ओके. सबकॉन्शियस माइंड काय आहे, आपण याच्यावरती ऑलरेडी पूर्ण 1 तास बोललेलो आहोत. 90% एनर्जी, 10% सबकॉन्शियस माइंड कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? माझे बिलीफ, माझे इमोशन्स, हॅबिट्स, व्हॅल्यूज, प्रोटेक्शन, रिॲक्शन, लॉंग टर्म मेमरी, इमॅजिनेशन, इंट्युशन, सायकिक एबिलिटीज, डाउनलोड, ह्या सगळ्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? हा सबकॉन्शियस माइंड, जो दिसतच नाही आपल्याला, पण तो सगळं करतोय. आणि हाच फक्त दिसतो सगळ्यांना. विल पॉवर, थिंकिंग, क्रिटिकल अनालिसिस, असं डिसिजन, पण सगळं करतोय कोण? हा करतोय. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन, एव्हरीथिंग वी हॅव डिस्कस्ड. आणि हे सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत का? नाही. सगळं प्रॅक्टिकली त्याच्यावरती प्रयोग केले गेलेले आहेत की अफर्मेशन कशा पद्धतीने काम करतं. राईट? यू कॅन जस्ट गुगल इट आउट, यू कॅन फाइंड इट आउट. डॉक्टर ह्यांनी मसारो इमोटो ह्यांनी काय केलं? फुजिवारा डॅमचं पाणी आणलं, टेस्ट ट्यूब मधल्या पाण्याला काय केलं? थोडे काही मिनिटं अफर्मेशन दिले, प्रेयर्स, प्रार्थना, काही आपण बोलू. त्याचं असं मॉलिक्युलर स्ट्रक्चर अशा पद्धतीने झालं. आपण तर 70% पाण्याने बनलो आहोत. तर 5 मिनिटाच्या प्रेयरने ह्या मॉलिक्युलरचं असं मॉलिक्युल बनवू शकतं, तर माझे शरीर का नाही बनवू शकत? वॉट इट? अफर्मेशन वर्क्स, येस, 100% इट वर्क्स. इट चेंजेस द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ कोणत्याही वॉटरचं. तर माझ्या शरीरामध्ये कोणतेही फिजिकल लेवलचा काही प्रॉब्लेम असेल ते सुद्धा क्युअर होणार आहे.
जर एखाद्या गॅजेटला 4 तास जर एक्सपोजर दिला तर अशा पद्धतीने डिस्टॉर्शन होतं. पण तेच जर त्याला अफर्मेशन दिलं, लव्ह, कम्पॅशन, ट्रूथ वगैरे वगैरे, तर अशा पद्धतीचे सुंदर मॉलिक्युलर स्ट्रक्चर बनतात. तर काय प्रॉब्लेम आहे? एक फक्त प्रेयर आहे, नॉर्मल अफर्मेशनचं सेंटेन्स बोलायला, ते पण काही मिनिटात. फक्त पाण्यावर केलं का त्यांनी? नाही, त्यांनी फूड आयटम्स वरती पण केलं. भात घेतला शिजवलेला, 3 बर्ड्यांमध्ये ठेवला. एका बर्नीला काही नथिंग म्हणजे न्यूट्रल ठेवलं, काही भावना, काही अफर्मेशन नाही दिले. एखाद्याला जाणून बुजून द्वेषाची भावना दिली, एकाला काय केलं, प्रेमाची भावना दिली. आणि काय झालं, काही दिवसांनी, 5-7 दिवसांनी जेव्हा चेक केलं, तेव्हा नॅचरल पद्धतीने त्याला डिसइंटिग्रेट व्हायला लागला. वेळा ज्याला जाणून बुजून द्वेषाची भावना दिली तो लवकर खराब व्हायला लागला, लवकर त्याला फंगस आलं. ज्याला लवची भावना दिली त्याने नॅचरल प्रक्रिया ओलांडली, प्रिझर्व झाला तो. कोणतं प्रिझर्वेटिव्ह नाही वापरलं इथे. डेड आयटम आहे ना हा, शिजून भात. मायक्रो ऑर्गॅनिझम असेल दॅट इज अ डिफरंट थिंग, पण ती वस्तू आता शिजून झालेली आहे, संपलेली आहे ती. आपण तर जिवंत आहोत. मग जिवंत मनुष्यावर अफर्मेशन काम नाही करणार का? कळतंय? कोरिलेट करू शकत आहात काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने या गोष्टी झालेल्या आहेत, होत आहेत आणि घडत आहेत. डोंट थिंक ऑफ द व्हाईट एलिमेंट. ज्या क्षणाला मी बोलेल सफेद हत्ती बघू नका, त्या क्षणाला आपला माइंड जाईल सफेद हत्ती बघायला. का? ह्यातलं डोंट थोडी ना कॅप्चर केले आपण. काय कॅप्चर केला? व्हाईट एलिफंट. जर आपण जिवंत माणूस डोंट हा शब्द आपण नाही कॅप्चर करू शकत, तर ब्रह्मांडाकडून अपेक्षा का करतोय की त्यांनी डोंट, नाही, नको हे शब्द कॅप्चर करावे? बरोबर आहे? काय बोलायला पाहिजे? काय नकोय ते नाही बोलायचं, काय पाहिजे ते बोला. ओनली पॉझिटिव्ह गोष्टी. मेडिटेशन, विथ एव्हरी ब्रेथ दॅट यू टेक, यू मेडिटेट. सिम्पल. हसत मुखाने जगा, यू मेडिटेट. गॉट इट? 21 डेजचं चॅलेंज मी उद्या देईन. एव्हरीथिंग मी सगळं हे एक्सप्लेन केलेलं आहे. मेक युअर सेल्फ प्रायोरिटी. त्याशिवाय कोणी आपल्या मदतीला येणार नाहीये. कोणी आपला आहे, तुझं आहे, माझा आहे नाही. आपणच आपले आहोत. मलाच माझं केलं पाहिजे. प्रायोरिटाईज केल्याशिवाय होणार नाही. प्रोग्रामिंग ऑफ हे आपण रिइम्प्रिंटिंग बघितलेलं आहे, हाऊ इट वर्क्स. इन्स्ट्रक्ट व्हॉट यू वॉन्ट. कोणाला? सबकॉन्शियस माइंडला. किंवा बिफोर द बेड अँड द फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग. काय बोलायचं आहे? फक्त मला काय पाहिजे तेवढंच बोलायचं आहे, नको ते बघायचंच नाहीये. What you focus on always expands and grow, which we have already discussed. म्हणून never focus on what you don't want. आणि be your own best friend. कोणी मसीहा येणार नाही आपल्याला काढायला. मसीहा आएगा मुझे बचाएगा नाही. मसीहा पण आपणच आपले. कलियुगात जगतोय, नाही कोण येणार आहे. तर हात द्यायला पण हात वर तरी करायला पाहिजे आपण, मग कोणतरी हात पकडेल आपल्याला बाहेर काढेल. कळतंय? नाहीतर एका अंधेऱ्या गुफेत आहोत, तिथून सूर्यप्रकाश दिसतो, तिथे मार्ग असेल, पण कोणतरी येईल, मग दगड बिगड सगळं बाजूला करेल आणि मग मला मार्ग मोकळा होईल. हेच वाट बघत बसतो आपण कंटिन्युअस. कोणतरी येईल पाठीमागून, पुढचा मार्ग माझ्यासाठी असं सगळे दगड बाजूला करेल, ओपन होईल तो मार्ग, मग मी चालेल. नाही, आता असं काही नाही. सो प्लॅन युअर 24 hours. लेवल 2, लेवल 3 ला गेल्यावरती, आता मी लेवल 1 पासूनच त्यांना सांगत होते, जे आता लेवल 2, लेवल 3 ऍडमिशन घेतात, ऑब्व्हियसली काही सगळे घेतीलच, पण तेव्हा आपले 24 तास आपल्याला प्लॅन आउट करावे लागणार. का? नाहीतर अचीव कसं करणार? कधी काही चाललंय, कधी आपण उठतोय, कधीही चालतंय, नाही. आपल्याला ऍक्शन घेण्यासाठी सुद्धा थोडंसं स्टेबल होऊन बघावं लागेल 24 तासामध्ये मला काय, कुठे कुठे काय करता येतंय. नाहीतर तसं बघायला गेलं तर आपल्या कोणाकडे टाइमच नाहीये काही करायला. कोणाकडे वेळ आहे? माझ्याकडे वेळ नाही, थोडंच बोलतो आपण. सो ऑल सक्सेसफुल अँड अनसक्सेसफुल पीपल, बोथ सक्सेसफुल अनसक्सेसफुल पीपल, बोथ हॅव ओनली 24 hours विथ देम. येस और नो? काय प्रवचन चाललंय, सगळ्यांनी बंद केले, हो की नाही? मॅम तर शिकवण्यामध्ये बिझी आहे, आम्ही मस्त झोपून ऐकू. किती तुम्हाला ज्यांचे ओपन आहे त्यांना नाही बोलत आहे, ज्यांचे बंद आहेत ना व्हिडिओ त्यांना बोलते. किती वेळ घालवलाय फक्त ह्या एका कारणामुळे, कारण कधी फेस करायला शिकलो नाही आपण. मला बघितलं तर, मी कोणते कपडे घातले आहेत हे सगळ्यांना दिसलं तर, माझ्या घराच्या पाठी काय काय आहे हे सगळ्यांना दिसलं तर, याच विचारात अडकलोय ना एवढे वर्ष. फेस कधी करणार, त्याच्या बाहेर कधी आपण येणार? ही पहिली छोटीशी स्टेप आहे, व्हिडिओ ऑन करणं.
मग एक्सेप्टन्सच्या मोडमध्ये येऊ आपण. ही छोटी गोष्ट जर आपण करायला एवढं आपल्याला विचार करावा लागतोय, तर आपण सगळ्यांनी धडाधड टाईप केलं ट्रान्सफॉर्मेशन कसं आणणार? एक बटनने आपल्याला दाबायला जमत आहे? मी काय म्हटलेलं, आज थोडस टोचणार. टोचणं पण गरजेचं असतं, त्याशिवाय आपण उठणार नाही. प्रत्येक वेळेला गुळगुळीत असं मुळगुळीत ठेवून नाही चालणार आहे. आग पण पेटावी लागेल, मग तेव्हा धडपड करायला आपण उठू. त्याला टोचावं लागेल. देव केव्हा आठवतो आपल्याला? काहीतरी घटना घडल्यावरती देव आठवतो. देव नको, इथे आपण ब्रह्मांड बोलूया. कोणा देवाची कोणा धर्माचं बघायचं नाही. युनिव्हर्सल एनर्जी किंवा कोणत्याही प्रकारचं हे जे ऑल्टरनेटिव्ह वॉटेवर आठवतं केव्हा? जेव्हा आता बोलतो मी थकलोय, आता काही मला कळत नाही काय करायचं, तेव्हा आपण बघायला जातो. जेव्हा दुनियातले डॉक्टर संपले, खिसे रिकामे झाले, एनर्जी संपली, मग आपण बघणार आहे का जरा बघू दे दुसरी काही गोष्ट. आई पण केव्हा आठवते? ठेच लागल्याशिवाय काय आई ग बोलत नाही आपण. मग ती तर सगळ्यांची आई बाप सगळं केव्हा आठवेल? काहीतरी घटना घडावी लागेल, काहीतरी कुठेतरी टोचावं लागेल. फॅक्ट बोलते मी इथे. 24 तास जर मला दिले आहेत, तर कोणाला 25 दिलेत का कोणाला 23 दिलेत? नाही ना, सगळ्यांना 24 दिलेत. शिवाजी महाराजांकडे किती होते? त्यांच्या वंश सगळे आपण अंश आहोत त्यांचे. आहोतच. कोण बोलते ना? मी तर बाबा आहे, भोसले बाबा बोलू शकते, मी तर बोलू शकते एकदम फॉर्मली. प्रत्येक जण आहोत आपले. त्यांच्याकडे 24 तास आहेत. स्वामी हे आपले विवेकानंद घेतले 24 तास होते. अब्दुल कलाम घेऊ 24 तास होते. अंबानी घ्या आत्ताचा 24 तास आहे. रस्त्यावर काम करणारा मजूर 24 तास आहेत. नोकरदार 24 तास आहेत. बिझनेस पण 24 तास आहेत. पण प्रत्येकाची अचिव्हमेंट वेगळी काय आहे मग? सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग या प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. सिम्पल लॉजिक. पण सगळ्यांनी कुठे ना कुठे ह्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा वापर केलेला आहे, हो की नाही? मग शिवाजी महाराज असतील, आता आताचा अंबानी असेल, कुणी नाही केलंय. कळतंय? सो आता आपल्याला काय कळलेलं आहे की सबकॉन्शियस माइंड कसं आहे, कसं काम करतं, इम्पॉर्टन्स काय, माझ्या लाईफमध्ये मी कसं युज करायचं, आणि हे युज करण्यासाठी मला काय लागेल? रेकीच्या टेक्निक लागतील. आणि रेकी काय आहे? ब्रह्मांडाची ऊर्जा. जी कुठे आहे? फक्त माझ्यात आहे कारण की मी शिकवते? नाही, माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सजीवात आहे, निर्जीवात आहे. आपण काय बोलतो? अहम ब्रह्मास्मी. जे काय आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडी ते ब्रह्मांडी आहे, मग ते ब्रह्मांडी ते पिंडी नाहीये का? आहे. मग ते दिसत नाहीये ना, फक्त त्याची ऍक्टिव्हेशन करावं लागेल, जागृती करावं लागेल, कुठेतरी त्याला आधी ऍक्टिव्ह करावं लागेल ती एनर्जी, आणि मग युटिलायझेशन करता येईल. गॉट इट? एवढ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला रेकी एक्झॅक्टली काय आहे सांगितलेलं आहे. फक्त त्याची डेफिनेशन असं नाही, व्याख्या म्हणून नाही सांगितलंय. जीवनामध्ये रेकी कुठे आहे, कशी वापरायची, आणि सोबत काय लागेल, एवढं फक्त मी आज सांगितलेलं आहे. आणि थोडस त्याला सबकॉन्शियस माइंडला हलवण्याचा, जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्याचा तो आज जागृत झाला, तो उद्या प्रेझेंट राहील. सिंपल आहे, हो की नाही? आम्ही कधी तुमची न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग करून जातो ते कळणार पण नाही. ओके, आता समजा इथे मी म्हटलं असतं की जरा इंद्रियांचं शमन दमन करूया, कोण ऐकलं असतं? एक माणूस नसतं राहिला इथे. जर मी म्हटलं असतं सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग, रिप्रोग्रामिंग करूया, वी लर्न द न्यू टेक्निक्स ओव्हर हिअर, अरे काहीतरी आहे इंटरेस्टिंग, आता सगळ्यांची कानाशी टवकारले जाणार. भाषा किती मॅटर करते, आणि भाषेमध्ये तफावत पण आपणच करायला शिकलो. अगेन सबकॉन्शियस माइंडचं फ्रेमिंग. गॉट इट? तर टुमॉरो ऑनवर्ड्स, आता झालं बुवांचं प्रवचन झालं, डोंट वरी. 1 तास संपलेला आहे. आता 5 दिवस असा विचार नाही करायचो की अरे प्रवचन करायला आल्या, झालं प्रवचन, आता बुक बंद करून झोपू. नाही, आता जे ऍक्टिव्ह केलंय ना, त्याला आता पुढे ऍक्टिव्ह ठेवायचं. कळतंय? मगच ट्रान्सफॉर्मेशन शक्य आहे, नाही तर कधीच शक्य नाही. जो बोलेल पुढची बॅच, नेक्स्ट बॅच, तो कधीच येणार नाहीये, गॅरंटी आहे. एवढ्या वर्षाचा अनुभवाने सांगते, ट्रेनिंगच्या आणि रेकीच्या सुद्धा. पुढे बघू, त्याला पुढचं काहीच माहित नसतं, म्हणून तो पुढे बघू. कळतंय? त्याला आजचं दिसलं तर तो पुढचं बघेल. आपलं नॉर्मल आहे ना, बघू, पुढे बघू, नेक्स्ट बॅच.
अरे तुला आजचं दिसत नाही, तू पुढचं काय बघणार आहेस? तुला माहितीये उद्या जिवंत आहेस तू? जिवंत राहण्यासाठी श्वास लागतील, जग त्याच्यासोबत. गॉट इट? सर आता आपण इथे थांबूया. 1 hour is over here. So we'll see you tomorrow with the next topic and with the same analogy. Okay? Okay. Shall we stop now? Fine then. Thank you so much. उठा उठा आता सगळेजण, हाला जरा. हा नाही तर असे बसले सगळे. थँक्यू सो मच कविता. फाईन. झालं सगळं. आता जरा हल्लात तर बरं होईल. ओके. सगळे असे स्टॉप झालेले आहेत एका ठिकाणी की खूप छान, व्हेरी गुड, थँक्यू मोटिवेट. ओके, आता फक्त मोटिवेट होऊन मोटिवेशन लेक्चर ऐकायचं नाही तर थोडं मोटिवेट होऊन काम करायचं. मोटिवेशनल लेक्चर ऐकले 1 तास ऐकतो, याच्यानंतर परत हा आपला मोरल डाऊन नाही चालणार आहे. म्हणून ते मोटिवेशनल लेक्चर काम नाही करत. गॉट इट? सो बी देअर ऑन युअर टोस. फाईन देन. थँक्यू सो मच एव्हरीवन. फाईन. ओके बाय. थँक्यू सो मच.